वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की ऊर्जा ही शौर्यला म्हणत असते, शौर्य अरे असं काहीही नाही आहे की मला श्रीमंत माणसं आवडत नाही. मला पर्टिक्युलरली हर्षवर्धन जहागीरदार आवडत नाही आणि ते मला आवडत नाही त्याचं कारण ते श्रीमंत आहेत हे नाही आहे, तर ते मुळात माणूस म्हणूनच वाईट आहेत ना हे. पण तुझं तसं नाही आहे शौर्य, तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस आणि त्यामुळे आपल्या दोघांमध्ये असं होण्याचा प्रश्न उद्भवतोच कुठे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शौर्य, अरे कुमुदिनी आजी ह्या एवढ्या चांगल्या आहेत पण ह्याही श्रीमंत आहेतच की. पण पहिल्या भेटीतच आमचं दोघींचं एकीमेकीबरोबर किती चांगलं जमलं, आमचं दोघींचं मत पटलं की नाही एकीमेकीला. मग आणि खरं एक गोष्ट सांगू का शौर्य, तू जितकं दाखवतोस तितका गरीब तू नाही आहेस ही गोष्ट मला आधीच माहीत होती. त्यावर शौर्य म्हणतो काय कसं. त्यावर मग ऊर्जा म्हणते तू काय सांगितलंस, ती स्कूटी रिपेअर करायला तुला 750 रुपये लागले बरोबर, पण ती स्कूटी तुला काय त्या दुकानवाल्याने फुकट दिली, ती तुला विकतच घ्यावी लागली असेल ना त्याच्याकडनं, कारण ती माझ्या आईने त्याला 12,000 रुपयाला विकली होती आणि तू ती 15,000 रुपयांना खरेदी केलीस बरोबर. त्यावर शौर्य म्हणतो म्हणजे ऊर्जा हे तुला सगळं माहीत होतं. ऊर्जा म्हणते हो. शौर्य म्हणतो अगं मग तू हे मला आधी विचारलं का नाहीस किंवा सांगितलं कसं नाहीस. त्यावर मग ऊर्जा म्हणते शौर्य अरे असं काय करतोस, जर मी तुला ते विचारलं असतं किंवा सांगितलं असतं तर तुला वाईट नसतं का वाटलं, मी तुझ्या प्रेमाची किंमत केली असं झालं असतं ते, म्हणून मी तुला तेव्हापुरतं काहीही बोलले नाही आहे. पण काळजी करू नकोस शौर्य, मी तुझे ते पैसे नक्की परत करणार आहे. शौर्य म्हणतो ऊर्जा अगं काय बोलते आहेस हे, आपल्या आता लग्न होणार आहे, आपली लग्नाची बोलणी सुरू आहे घरी. त्याबरोबर मग आता शौर्य ऊर्जाला म्हणतो ऊर्जा ऐक ना. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे आजी ड्रायव्हरला सांगून शगुनाचं ताट मागवून घेतात आणि म्हणतात हे घ्या. त्याबरोबर मग आता पूर्वा म्हणते अहो हे काय आहे आजी. त्याबरोबर आजी म्हणते अहो शगुनाचं ताट. त्याबरोबर मग पूर्वा म्हणते अहो पण अजून काही ठरलं आहे कुठे. त्यावर मग कुमुदिनी सांगते अहो बरोबर आहे, पण काय आहे ना पूर्वा आमच्याकडे पद्धत आहे, नाही म्हणजे आम्ही एखाद्या शुभ कामाला जाताना शगुन घेऊन जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नाची बोलणी करायला येताना तर खास करून आम्ही शगुन घेतोच, म्हणून म्हणतो हे घे. त्याबरोबर मग पूर्वा म्हणते आजी अहो. त्याबरोबर मग आता आजी म्हणते जहागीरदारांची पद्धत आहे. आता जहागीरदार हे आडनाव ऐकून मग पूर्वा ही आत्ता इकडे जरा आश्चर्यचकित होते. त्याबरोबर मग ती विचार करते की जहागीरदार म्हणजे तू त्याच जहागीरदारांचा विचार करू नकोस पूर्वा, अगं जगात असे कितीतरी जहागीरदार असतील, त्यांच्यापैकी कोणीतरी असतील हे सुद्धा, तू हर्षवर्धनचा विचार नको करूस. नाही मग आता ती म्हणते अच्छा पद्धत आहे का तुमच्याकडे, नाही काही हरकत नाही. त्याबरोबर मग लगेचच आता इकडे कुमुदिनी विचारते काय झालं पूर्वा. मग पूर्वा म्हणते काही नाही, सध्या ऊर्जा हर्षवर्धन जहागीरदारांच्या विरोधात एक केस लढते, तर मला वाटलं की तुम्ही तेच जहागीरदार. त्याबरोबर आजी म्हणते तुला वाटलं आम्ही तेच जहागीरदार आहोत, आमचा त्यांच्याशी काही संबंध असेल बरोबर. त्याबरोबर मग पूर्वा म्हणते नाही नाही असं कशाला, नाही म्हणजे क्षणभरासाठी मला वाटलं तसं, पण आता खात्री पटली आहे की नाही तुम्ही तसे नाही आहेत म्हणून. त्याबरोबर आजी म्हणते नातं आहे पूर्वा. त्याबरोबर मग आता पूर्वा म्हणते काय. त्यावर कुमुदिनी सांगते हो हर्षवर्धन जहागीरदारबरोबर माझं नातं आहे, हर्षवर्धन जहागीरदार हा माझा मुलगा आहे. त्यावर आता पूर्वा म्हणते काय. त्यावर आता कुमुदिनी आजी सांगते हो. त्यावर मग आता पूर्वा म्हणते म्हणजे शौर्य. त्यावर लगेचच ती म्हणते हो अगदी बरोबर, शौर्य जहागीरदार हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. त्यावर हे ऐकून मग मात्र आता तिला खूप मोठा धक्का बसतो. तर दुसऱ्या बाजूला आता मंग्या हा इकडे ऊर्जाला सगळं खरं सांगायला घरी आलेला असतो, पण त्याला आता एक बाजूच्या काकू म्हणतात अरे मंग्या जरा माझं एवढं सामान आणून देशील का. मंग्या म्हणतो नाही नाही माझं महत्त्वाचं काम आहे, ऊर्जाला भेटायला आलो आहे मी. त्यावर मग त्या काकू सांगतात अरे ऊर्जा घरी नाही आहे, ती मंदिरात गेली. त्याबरोबर आता मंग्या म्हणतो काय मंदिरात. त्याबरोबर मग ती बाई म्हणते अरे हो मंदिरात, अरे शौर्य पण होता की तिच्याबरोबर. मंग्या म्हणतो बरं ठीक आहे आणि लगेचच तो आता मंदिरात जायला निघतो. तर इकडे शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो ऊर्जा मला एक गोष्ट सांग, काहीही झालं तरी तू माझ्याशी लग्न करशील ना. नाही म्हणजे अगदी तुझी आई नाही म्हणाली तर.
त्याबरोबर ऊर्जा म्हणते, अरे शौर्य, पण आई नाही म्हणायची गरजच काय? आई नाही म्हणणारच नाही, काळजी करूच नको ना. का नाही म्हणेल असा विचार करतोयस तू? अरे कुमुदिनी आजी एवढ्या गोड आहेत ना की माझ्या आईला त्यांना नाही मग शक्यच नाही होणार. शौर्य म्हणतो, एक गोष्ट सांग मला, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना गं ऊर्जा? त्यावर ऊर्जा म्हणते, हो शौर्य, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. शौर्य म्हणतो, ऊर्जा, तू नक्की माझ्याशी लग्न करशील ना, काहीही झालं तरी? त्याबरोबर ऊर्जा म्हणते, शौर्य, हे बघ, माझ्या आईची जर इच्छा नसेल तर मी खरंच काहीच नाही करणार. पण हो, मी माझ्या आईला नक्की समजवून सांगण्याचा प्रयत्न करेन आणि तिला म्हणवेन की माझं शौर्यवर खूप प्रेम आहे आणि मला शौर्यबरोबर लग्न करायचं आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तू आमच्या लग्नाला होकार द्यावा. आणि माझी आई खात्रीनिशी होकार देईल. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, मला माहिती आहे ना तुला काय सांगायचं आहे ते. तुला हेच सांगायचं आहे ना की तुला खूप काळजी वाटत होती, तुला टेन्शन आलं होतं म्हणून माझ्या घरी येण्याआधी. पण आता शौर्य, काळजीची गरजच नाही आहे ना. शौर्य म्हणतो, ऊर्जा, अगं ऐकून तरी घे. ऊर्जा म्हणते, शौर्य थांब रे, आधी मी काय म्हणते ते तू ऐकून घे. तुझं माझ्यावर प्रेम आहे, मी सांगू, माझंसुद्धा तुझ्यावर ना खूप प्रेम आहे. मी सुद्धा तुझ्याशिवाय काहीही नाही करू शकत. तुझ्याशिवाय मी इतर कोणाचा विचारही नाही करू शकत. नाही म्हणजे आजपर्यंत मलासुद्धा असं कोणी भेटलं नव्हतं रे, खरंच. म्हणजे आपण ना अगदी तू म्हणतोस ना तसं फॉरएव्हर एकत्र राहणार आहोत. आपण दोघं कधी वेगळे होऊच शकणार नाही, खरंच. त्याबरोबर शौर्य म्हणतो, ऊर्जा, अगं ऊर्जा म्हणते, तुला माहिती आहे, जेव्हा मला एका मुलाचं ते स्थळ आलं होतं ना तेव्हा मला खूप भीती वाटली होती. मला वाटलं होतं की आता आई त्यांना लग्नाची बोलणी वगैरे करायला घरी बोलवून घेते की काय. पण मग मी तुला फोन केला, पण ती शांतता मला खायला उठली, म्हणून मग शेवटी मी फोन ठेवून दिला. आणि नंतरनं मग जेव्हा तुला आणि आजीला दारात पाहिलं ना तेव्हा मला बरं वाटलं. तेव्हा मला वाटलं की आता सगळं व्यवस्थित होईल. त्याबरोबर शौर्य म्हणतो, ऊर्जा, तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे, मी तुझ्यावर खोटं प्रेम केलेलं नाही आहे. ऊर्जा म्हणते, हो शौर्य, अरे मला माहिती आहे हे, पण काय झालं आज अचानक तू हे असं सगळं का बोलतो आहेस आणि तू हे सगळं मला का सांगतो आहेस? त्याबरोबर मग आता ऊर्जा ही शौर्याला म्हणत असते, शौर्य, काही झालं आहे का? शौर्य म्हणतो, ऊर्जा, खरंच माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. ऊर्जा म्हणते, शौर्य, अरे मला माहिती आहे आणि माझंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि काळजी करू नकोस, आई नाही म्हणणार नाही. आणि आई जर नाही म्हणाली तर मी आईला असं सांगेन, आई मला लग्न करू दे, मी शौर्याशिवाय नाही जगू शकत. आणि ती थोडं मेलोड्रामा करून दाखवते. शौर्य हसतो आणि म्हणतो, ऊर्जा, तू हे असं सांगणार आहेस आईला, असं मनवणार आहेस? त्यावर मग ऊर्जा हसून म्हणते, हो मग मी असं सुद्धा सांगू शकते आईला, तू काळजी करू नकोस, तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. आणि मुळात कुमुदिनी मॅम एवढं चांगले आहेत ना की त्या आईबरोबर एवढं चांगलं बोलतील की त्यानंतर आई त्यांना नाही म्हणू शकणार नाही आणि आपलं लग्न नक्की होईल. तू काळजी करू नको शौर्य, सगळं आपल्या मनाप्रमाणे घडणार आहे. आणि जितकं तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तितकंच माझंही तुझ्यावर प्रेम आहे. आईने जरी आपलं लग्न होऊ दिलं नाही ना तरी मी आईला काहीच बोलणार नाही. मी आईला म्हणेन, ठीक आहे आई, तू म्हणशील तसं, पण मी इतर कोणत्याही मुलाचा विचारही नाही करू शकणार. मी तुझ्या व्यतिरिक्त माझं आयुष्य नाही घालवू शकणार शौर्य. मी तुझ्यावर प्रेम केलं आहे खरंच मनापासून. आता हे ऐकून शौर्यला बरं वाटत तर असतं, पण त्याला आता हे सांगायचं असतं की मी हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहे. तर आता लगेचच इकडे त्याला ऊर्जा म्हणू लागते, शौर्य काय झालं, तू इतका सिरियस का होतो आहेस? त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे लगेचच कुमुदिनी ही पूर्वाला म्हणत असते, पूर्वा, हे बघ. त्यावर पूर्वा म्हणते, दाद दिली पाहिजे तुमच्या हिमतीची. नाही म्हणजे एवढं सगळं घडून गेलं, माझ्या नवऱ्याने तुमच्या त्या मुलामुळे, हर्षवर्धनमुळे आत्महत्या केली आणि तरीही तुम्ही तुमच्या नातवाचं स्थळ घेऊन माझ्या मुलीसाठी आलात. खरंच हे घ्या हे ताट. आणि मग ती आजीच्या हातामध्ये शगुनाची थाल देते आणि आत्ताच्या आत्ता इकडनं चालतं व्हा असं सांगते. त्यावर मग पूर्वा म्हणते, निघताय ना? त्यावर मग कुमुदिनी म्हणते, अगं हो, पण एकदा माझं ऐकून तरी घे ना, मला काय म्हणायचं आहे ते समजून घे तरी. अगं तू विसरती आहेस का, तुझी एक मुलगी आमच्या घरची सून आहे पूर्वा, आणि दिव्याचं काहीही वाईट नाही आहे. ती मोठी सून आहे आमची. आम्ही तिला ना घराबाहेर राहायला सांगत ना तिला उपाशी ठेवत. त्याबरोबर पूर्वा म्हणते, दिव्याने लग्न माझ्या मनाविरुद्ध केलं आहे. मला माहीत नव्हतं आदित्य हा हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहे, नाहीतर मी हे लग्न कधी होऊ दिलं नसतं. त्यावर आजी म्हणते, अगं पण काय हरकत काय आहे तिने हर्षवर्धनच्या मुलाबरोबर लग्न केल्याचं?
अगं आपण बोलून घेऊया ना सविस्तर. त्यावर मग पूर्वा म्हणते, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे आणि माझ्या मुलीला मी त्या घरात कधीच देणार नाही. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे आजी म्हणत असते, अगं पण हे असं का बोलतीयस तू पूर्वा? हे बघ, तू एकदा माझं शांतपणे ऐकून घे. मी काय म्हणते ते समजून घे तरी, आणि मग तुला जे वाटेल ते तू बोल, पण कमीत कमी माझं ऐक तरी. अगं ऊर्जा, हिचंसुद्धा सगळं भलं व्हावं असंच मला वाटतं आहे ना. आता दिव्याच्या मागे पुढे बघ, नोकर चाकर फिरतात, तिला कसलीही कमी नाही आहे. ऊर्जाचंही तसंच होईल, ऊर्जाही तशीच वाढेल. त्याबरोबर मग आता लगेचच पूर्वा म्हणते, कधीच नाही होणार, कारण मुळात ऊर्जा त्या घरात सून म्हणून येणारच नाही. समजलं ना, मला माझ्या ऊर्जाला त्या घरात द्यायचं नाही आहे. त्यावर आजी म्हणते, अगं पण कशासाठी, का करते असा हट्ट? अगं सगळं चांगलं होईल ऊर्जाचं. शौर्य हा खूप चांगला आहे आणि हर्षवर्धन चुकला आहे असं तुला वाटतं आहे ना, मग याबद्दल आपण बोलूयात की. शांतपणे बोलून प्रश्न सुटतील. त्यावर मग इकडे आता पूर्वा म्हणत असते, काय बोलू मी तुमच्याबरोबर, सांगा ना काय बोलू? तुम्ही त्या हर्षवर्धन जहागीरदारांची आई आहात. तुम्हाला शेवटी तुमचा मुलगा कधीच चुकत नाही असंच वाटणार ना. तुम्ही शेवटी बाजू ही तुमच्या मुलाचीच घेणार आहात. मग बोलून सांगून काही उपयोग होणार आहे का? हां, आणि का जगू देत नाही आता तुम्ही लोक आम्हाला सुखाने? का असा त्रास देत आहे तुम्ही सतत येऊन आम्हाला? अहो पूर्वाच्या मनाला काय वाटेल हे एकदा विचार तरी करायचा होतात ना येताना इथे. आणि मला एक गोष्ट कळत नाही आहे, तुम्ही इथे आलाय पण ऊर्जाला ही गोष्ट माहिती आहे का की तिला जो मुलगा आवडला आहे तो शौर्य जहागीरदार, हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहे? हे सगळं ऊर्जाला माहिती आहे. त्याबरोबर मग आता आजी म्हणते, नाही, ऊर्जालासुद्धा या गोष्टी माहीत नाही आहेत. शौर्य ऊर्जाला तेच सांगण्यासाठी घेऊन गेलं आहे. त्यावर हे ऐकून तर आता पूर्वाला खूपच मोठा धक्का बसतो. पूर्वा म्हणते, खूप मोठा डाव रचलात. तर दुसऱ्या बाजूला शौर्य हा ऊर्जाचा हात हातात घेतो. ऊर्जा त्याला म्हणत असते, शौर्य माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. शौर्य म्हणतो, ऊर्जा माझंसुद्धा तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. त्याबरोबर मग पुढे ऊर्जा म्हणत असते, शौर्य बाकी मला एक गोष्ट कळली नाही, ती म्हणजे तुझे आई बाबा का नाही आले रे? नाही म्हणजे तुझ्या आईबाबांना हे सगळं आवडलं नाही आहे का? त्यांची पसंती नाही आहे का म्हणजे आपल्या लग्नाला? त्याबरोबर मग शौर्य हा आता गप्प असतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य अरे गप्प का आहेस, बोल ना काहीतरी, काय झालं? आई बाबा का नाही आले तुझ्या आजींबरोबर? सांग की काहीतरी, काय झालं? आईबाबांना मान्य नाही आहे का हे सगळं? आता मग मात्र शौर्य काहीच बोलत नसतो. ऊर्जा म्हणते, बोल शौर्य, काय झालं? आईबाबांना नाही आवडलेलं का तुझ्या? ते का नाही आले? आणि शौर्य, हे बघ, काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित. आईबाबांनासुद्धा हळूहळू सगळं पटेल. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणत असते, आपण दोघं एकत्र असू ना तर आपण दोघं सगळं व्यवस्थित करू. शौर्य, तुला माहिती आहे का, मला आधी वाटत होतं की तू येणारच नाहीस. जर तू मला असं प्रेम आहे म्हणतोयस तर मग तू घरी का येत नाही आहेस, हा सतत माझ्या मनात प्रश्न पडून होता. मला वाटत होतं की तुझं प्रेम आहे वगैरे हे सगळं ना तू फक्त असंच आपलं वरवरती बोलतोयस. पण जेव्हा आज तुला आणि कुमुदिनी आजीला दारात बघितलं ना तेव्हा मला असं वाटलं की नाही, तू माझ्याशी खोटं नाही बोलत आहेस, तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे. शौर्य म्हणत असतो, तुझंही माझ्यावर आहे ना ऊर्जा? त्यावर ऊर्जा म्हणते, हो रे शौर्य, यामध्ये काही प्रश्न आहे का? माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. आता ते दोघंजणं बोलत असतात आणि पुन्हा मग ऊर्जा म्हणते, अरे मी आईबाबांबद्दल विचारत होते. इतक्यात त्या ठिकाणी मंग्याची बाईक आलेली असते. तर आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य बोल ना काहीतरी. तर इकडे पूर्वा म्हणत असते, एवढं मोठं षडयंत्र कशासाठी रचलं, काय मिळालं काय तुम्हाला हे सगळं करून? त्याबरोबर आजी म्हणत असते, पूर्वा हे बघ प्लीज, तू गैरसमज करून घेऊ नकोस. आणि अगं कसलं षडयंत्र, काय बोलतीयस तू? हे सगळं काहीही आम्ही ठरवून किंवा जाणून बुजून केलेलं नाही आहे. खरंच आम्ही खरं बोलतो आहे. त्याबरोबर मग पूर्वा म्हणते, अहो ज्या माणसामुळे माझ्या नवऱ्याने ऊर्जाच्या वडिलांनी आत्महत्या केली त्याच माणसाच्या मुलाला मी माझी मुलगी देईन असं तुम्हाला वाटूच कसं शकतं? एक गोष्ट लक्षात ठेवा, ऊर्जा घरची जहागीरदारांची सून कधीच होणार नाही. मीच काय, ऊर्जासुद्धा या गोष्टीसाठी नकारच देईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जहागीरदारांचं घर ह्या जगात जरी शेवटचं घर उरलं असेल ना तरीही मी माझ्या ऊर्जाचं लग्न शौर्याबरोबर कधीही होऊ देणार नाही. लग्न झालं नाही म्हणून माझ्या मुलीचा जीव जाईल असं काही होणार नाही आहे. समजलं ना? बस, आता यावर मला आणखीन चर्चा नको आहे.
निघा तुम्ही इकडनं, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे यावरती. त्याबरोबर मग आता कुमुदिनी म्हणते, अहो पण एकदा माझं ऐकून तरी घ्या, मला काय म्हणायचं आहे ते. त्याबरोबर मग पूर्वा म्हणते, अहो काय ऐकायचं तुमचं, सांगा ना. माझा नवरा वारला तुमच्या त्या हर्षवर्धन जहागीरदारमुळे. सांगा ना, परत येऊ शकणार आहे का ते? नाही येऊ शकणार ना. अहो तुम्हाला आम्हाला एकदा त्रास देऊन मन भरलेलं नाही आहे का, की पुन्हा 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 आमच्या आयुष्यात आम्हाला त्रास देण्यासाठी तुम्ही सारखे येत असता. कशासाठी करता हे सगळं तुम्ही? काय मिळतं तुम्हाला हे सगळं करून? तर दुसऱ्या बाजूला आता मंग्या हा त्या ठिकाणी येतो. आता मंग्याला त्या ठिकाणी बघून शौर्य घाबरतो. शौर्य आता मंग्याला म्हणतो, मंग्या तू इकडे काय करतोयस? त्याबरोबर मंग्या म्हणतो, अरे शौर्य, हा प्रश्न तर नेहमी मी तुला विचारतो, आज तू मला विचारतोयस की मी इकडे काय करतोय म्हणून. त्याबरोबर मग आता ऊर्जा म्हणते, मंग्या काय झालं, तुझं काही काम होतं का? त्यावर मंग्या म्हणतो, हो काम होतंच की. त्यावर मग शौर्य म्हणतो, ठीक आहे मग तू बोल ऊर्जाबरोबर, मी जातो. आणि मग शौर्य तिकडनं चाललेलं असतो. त्याबरोबर मंग्या त्याला थांबवतो आणि म्हणतो, अरे थांब 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 शौर्य मित्रा, तू कुठे चाललास? तुझ्याबरोबर सुद्धा काम आहे की माझं, मला तुझ्याशी सुद्धा महत्त्वाचं बोलायचं आहे, तू सुद्धा थांब, ये 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 वर ये. त्याबरोबर आता शौर्य घाबरतो. मंग्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवल्यावर मंग्या त्याला खाली बसवतो. ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा बस ना. शौर्यसुद्धा बसतो, ऊर्जासुद्धा बसते, मंग्यासुद्धा बसतो. मग मंग्या आता शौर्याला विचारू लागतो, काय मग कुठे काम करतोस तू? तुझ्या ऑफिसचं नाव काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू काय काम करतोस रे तिकडे? त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, मंग्या काय झालं, तू शौर्याला हे एवढे आणि असे प्रश्न का विचारतोयस? त्याबरोबर मग शौर्य हा निरुत्तर असतो, तो काहीच बोलत नसतो. त्याबरोबर मग मंग्या म्हणू लागतो, शौर्य काय रे, का विचारतोय मी तुला हे सगळे प्रश्न, सांग ना, आहे ना उत्तर? त्याबरोबर इकडे आता पूर्वा म्हणत असते, काहीही झालं तरी मी माझ्या ऊर्जाचं लग्न त्या हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाबरोबर कधीच नाही होऊ देणार. जेव्हा माझ्या ऊर्जाला हे सगळं समजेल तेव्हा तुटून जाईल, हो माझी पोर तुटून जाईल. पण काहीही झालं तरीही माझी ऊर्जा कधीच त्या हर्षवर्धन जहागीरदारच्या घरात सून म्हणून जाणार नाही. तर इकडे आता ऊर्जाला मंग्या हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे शौर्य ही गोष्ट सांगतो. तो म्हणत असतो, हे बघ याचं नाव शौर्य हर्षवर्धन जहागीरदार. आता हे ऐकल्यावर मग मात्र ऊर्जेच्या पायाखालची जमीनच सरकते, ऊर्जा कोसळून जाते. शौर्य तिला सावरायला तिथे बसतो तर ऊर्जा त्याला लांबूनच हात दाखवते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.